पाठ 24वा. कापणी. कवयित्री बहिणाबाई चौधरी. शेतामध्ये पीक जोमाने बहरलेलं आहे आणि आता त्याची कापणी करायची आहे. अशा वेळेला कवयित्री बहिणाबाई चौधरी या शेताचं आणि त्याच्यामध्ये करायला लागणाऱ्या कामाचं वर्णन करतायत. आता लागे मार्गेसर आली कापणी कापणी. मार्गेसर म्हणजे मार्गशीर्ष महिना. आता मार्गशीर्ष महिना लागणार आहे, त्याची सुरुवात होणार आहे, म्हणजे आता कापणी करण्याचे दिवस आले आहेत. आज करे खाली वऱ्हे डाव्या डोयाची पापणी. डोया म्हणजे डोळा. आज माझ्या डाव्या डोळ्याची पापणी लवती आहे, म्हणजे खालीवर खालीवर होत आहे. काहीतरी शुभ घडणार असेल तर डावा डोळा लवतो असं म्हणतात. अशा अनेक समजुती आपल्या समाजात रूढ आहेत, तर त्याचाच उपयोग करून कवयित्रींनी शेत कापायला तयार झालेला आहे, ही चांगली बातमी आहे असं सगळ्यांना सांगितलंय. पडे जमिनीले तढे आली कापणी कापणी. तढे म्हणजे भेगा. जमिनीला आता भेगा पडल्या आहेत, कारण शेत जोमानी फोफावलेलं आहे आणि आता ते कापायला तयार झालं आहे. तशी माझ्या डोयापुढे उभी दाण्याची मापणी. शेत कापायला सुरुवात करण्याच्या आधीच कवयित्रीच्या किंवा कुठल्याही शेतकऱ्याच्या मनामध्ये किती धान्य आपल्याला मिळेल याचे एक मोजदाद डोक्यामध्ये सुरू असते, आणि म्हणून त्या शेतकऱ्याच्या डोळ्यापुढे त्याच्या शेतात किती दाणे पिकले आहेत ह्याची माप तयार असतात. शेत पिवये धम्मक आली कापणी कापणी. शेत आता पिवळं दिसायला लागलंय, म्हणजे ते पूर्ण पिकून गेलेलं आहे, तेव्हा आता कापणी करायलाच पाहिजे. आता धरारे हिम्मत इये ठेवा पाजवुनी. इये म्हणजे विळे, ज्वारीची धाटं किंवा गवत कापण्याचं हत्यार. त्याला आता धार लावून ठेवायची, म्हणजे ते चांगलं तीक्ष्ण करायचं, म्हणजे जेव्हा शेत कापायला सुरुवात कराल तेव्हा ते झटझट झटझट कापलं जाईल. पीक पिवये पिवये आली कापणी कापणी. पिकं आता चांगली पिवळी जर्द झाली आहेत, तेव्हा कापणी आलीच. हातामधी धरा इये खाले ठेवारे गोफणी. तेव्हा आता सगळ्यांनी हातामध्ये विळे घ्या. इतके दिवस या पिकातले दाणे पक्ष्यांनी चोरू नये म्हणून तुम्ही सतत उभं राहून गोफणी फिरवत होता. गोफण म्हणजे दगड फेकण्याचं साधन, आणि ते वापरून तुम्ही पक्ष्यांना दूर हाकलून लावत होता. पण आता ती वेळ संपलीये, आता दाणे काढण्याची वेळ झालीये. काप काप माझ्या इया आली कापणी कापणी. आपापल्या विळ्याला सांगा की आता शेत काप, आता कापणी करायची वेळ आलीये. थाप लागली पिकाची आली डोयाले झापणी. सगळी कापणी करून करून पिकांची ही इतकी मोठी थप्पी लागलेली आहे, इतकी मोठी रास बघून शेतकऱ्याचा जीव सुखावतो, पण त्याच वेळेला त्याला दमल्यामुळे इतकी झोप येते की श्रमाने डोळे मिटायला लागतात, आणि म्हणून आली डोयाले झापणी, डोळ्याला झापड आली असं शेतकऱ्याला वाटतं. आली पुढे रगडणी आता कापणी कापणी. आता कापणी केली म्हणजे झालं नाही, त्याच्या पुढचं काम लगेच तयार आहे, ते म्हणजे रगडणी करण्याचं, म्हणजे त्या पिकामधून दाणे रगडून रगडून बाहेर काढण्याचं. खये करारे तयार हाती घिसन चोपणी. तेव्हा आता पुढचं काम म्हणजे खळं तयार करा. खळं म्हणजे कणसातून दाणे बाहेर काढण्यासाठी किंवा मळणी करण्यासाठी तयार केलेली जागा. हातामध्ये जमीन बडवण्यासाठी वापरायचं जाड लाकूड म्हणजे चोपणी घ्या, आणि आता तयार आलेली ही सगळी ज्वारीची कणसं चांगल्या प्रकारे बडवून त्यातून धान्य बाहेर काढा. अशा तऱ्हेने कवयित्रींनी तुम्हाला शेतातली कामंही कशी करायची सांगितली आणि शेतकऱ्याच्या मनस्थितीचीही जाणीव करून दिली.